हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? आपल्या पुन्हा एकदा आयट्या परिवारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा रे, आपल्याला काय 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 करायचंय आणि आपल्याला तुम्हाला दिसतंय की पुणे मेट्रो बघा. मी आताच ॲड टाकली आहे ग्रुपवर. व्हिडिओ बनवायला थोडा लेट झाला, ऑफिसमध्ये असल्यामुळे. मी तुम्हाला आपले लेक्चर माझे बंद आहेत, 1-2 दिवसात सुरू होतील. असो, चला पुणे मेट्रोमध्ये आपल्या जागा आलेत. पुणे मेट्रोमध्ये आयटीआयसाठी जागा आलेल्या आहेत. बघा, आयटीआयसाठी जागा आले. त्यामध्ये बघा महाट्रान्सकोला तसं वायरमॅन अप्लाय नाही, पण इथं बघा इलेक्ट्रिशियन प्लस वायरमन हे दोन्ही पण ट्रेड आहेत. आणि त्यासाठी काय काय लागतंय, कसा अभ्यास केला पाहिजे, हे मी तुम्हाला इथं काय एलिजिबिलिटी, कधी फॉर्म सुरू होणार आहेत आणि माझ्याकडनं तुम्हाला काय मदत होणार आहे. आता जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही मित्रांना पाठवा, इथं यायला सांगा ह्या चॅनलवरती. कारण इथं सगळं तुम्हाला मेट्रोचं सगळं मटेरियल, आयटीआयच्या बद्दल सगळं मटेरियल सगळं मिळणार आहे. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. आता आपण घेणार आहोत की याला काय. बघा, ह्याची जी मेट्रोची परीक्षा आहे आणि माझ्या क्लासमधले गेल्या वेळेस 4 ते 5 मुलं इंजिनियर म्हणून निवड झाली, 4 ते 5 मुलं. त्यामुळे मला याचा माझा अनुभव आहे की ह्या मेट्रोला कसे क्वेश्चन्स येऊ शकतात आणि काय होऊ शकतं. बरोबर आहे का? त्यामुळे आता चला रे सुरू करू आपण. बघा, आयटीआयचं पहिल्यांदा जे आपण आहे ते काय एलिजिबिलिटी काय आहे, तुमचं पद काय आहे, टेक्निशियन. बघा, तुमचं पदाचं नाव काय आहे, टेक्निशियन. बरोबर आहे सर, टेक्निशियनच असतं. बरोबर आहे, टेक्निशियन. याची पगार किती असणार आहे रे? बघा, 20,000 ते 60,000. तुम्हाला एक लाईफचा गोल्डन जॉब. आणि तुमच्या गोल्डन सिटी, तुम्हाला सिटीत आवडत असेल तर पुणे ही सगळ्यात महत्त्वाची सिटी. पुण्यामध्ये जॉब आहे. बघा, जॉब लोकेशन पुणे. आणि तुम्हाला काय रे, तुम्ही आयटीआय केलेला असला किंवा NCVT केलेलं असलं किंवा SCVT जे वेगळे कोर्स असतात हे केलेलं असलं तरी पण तुम्हाला, आणि इथं तुम्हाला काही एक्सपिरियन्स असल्या, कुठं तुम्हाला एक्सपिरियन्स असला किंवा एक्सपिरियन्स नसला तरी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे एक्सपिरियन्स असो किंवा नसो, तुम्ही ह्या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. आता अप्लाय कसं करायचं आणि काय क्रायटेरिया आहे, परीक्षेचं स्वरूप कसं आहे बघा. मी दिनांक सांगतो पहिल्यांदा. बघा, दिनांक बघा, दिनांक तुम्ही 14 डिसेंबर पासून ते 21 जानेवारीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या डेटपासून सुरू होणार आहे. त्याची प्रत्येक माहिती आपल्या ग्रुपला येईल. त्यामुळं खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला जाऊन कनेक्ट व्हा. बघा रे, 14 डिसेंबरला सुरू करायचा आहे, फॉर्म भरायचा आणि 21 जानेवारीला तुमचा एंड होईल. त्याच्या आतमध्ये तुम्ही पटपट फॉर्म भरून घ्यायचे. आपण याबद्दल सगळं. आता बघा, इथं काय दिले, एक नोट लक्षात ठेवून घ्या. आता काय होतं, महाराष्ट्राच्या जागा आहेत, बाहेरचे मुलं अप्लाय करतात. त्यामुळं इथं बघा काय केलेलं आहे, इथं जे केलेलं आहे ती डोमेसाईल कंपल्सरी केलंय. बघा, डोमेसाईल म्हणजे आपलं जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी केलेलं आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट हे म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलांना जेवढ्या काही जागा आहेत, तुमच्या किती 23 जागा आहेत, टेक्निशियन पदाच्या 23 जागा आहेत, त्या जागासाठी डोमेसाईल म्हणजे सगळे महाराष्ट्रातलेच मुलं असणार आहेत. बरोबर आहे का रे मुलांनो? डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. आणखीन त्यांनी परीक्षेच्या स्वरूपामध्ये पण महाराष्ट्राचेच कसे येतील, मी परीक्षेमध्ये काय बदल केलेत हे मी तुम्हाला सांगतो. बघा रे, आणि डोमेसाईल सर्टिफिकेट, आणि त्याला काय असलं पाहिजे, मराठी वाचता आलं पाहिजे, मराठी परत लिहिता आलं पाहिजे, रीडिंग. बरोबर आहे का? वाचता लिहिता, मराठी रीडिंग, वाचता लिहिता आणि रायटिंग करता आलं पाहिजे. ह्यात त्यांच्या कंडिशन आहेत. आणि बघा, आता परीक्षेचं स्वरूप. बघा, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे हे आपल्याला एकदा डिस्कस करायचंय. परीक्षेचं स्वरूप बघा, 3 पद्धतीमध्ये, 3 पार्टमध्ये, 3 ह्याच्यामध्ये विभागलेली परीक्षा आहे. भाग 1, भाग 2 आणि भाग 3. भाग 1 मध्ये जी आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मराठी हा जो भाग आहे तो 15 मार्कला असणार आहे. किती रे? 15 मार्कला हा भाग आहे. आणि जर भाग ए मध्ये तुम्ही पास झालात तरच भाग 2 आणि भाग 3चे तुमचे म्हणजे तुम्ही क्वालिफाय होणार आहेत परीक्षेला. भाग ए म्हणजे मराठीमध्ये जर तुम्ही पास झालात तरच तुम्हाला पुढच्या
भाग तुमचे तपासले जाणार आहेत. म्हणजे मराठीला तुम्हाला 15 पैकी 40% पाडायचे आहेत. म्हणजे किती रे, मिनिमम 6 मार्क्स पाडायचे आहेत. किती, 6 मार्क मराठीला तुम्हाला पडलेच पाहिजे. जर नाही पडले तर तुम्ही परीक्षेतनं बाहेर पडलात. म्हणजे तुम्हाला मराठीचा अभ्यास करताना एकदम काळजीपूर्वक करावा लागणार आहे बाळांनो. का तर मराठीसाठी तुम्हाला कंपल्सरी आहे आणि मराठी ठेवल्यामुळे ह्याचा फायदा आपल्या मराठी मुलांना होईल. म्हणून आपला मराठी जे मुलं आहेत ते सगळे पुढे जातील अशी मला आशा आहे. बरोबर आहे का रे? मग भाग 1 तुम्ही पास झालात की ह्याचे स्कोरिंगला पण मार्क होणार. भाग 2 काय रे, बुद्धिमत्ता आणि गणित. बुद्धिमत्ता आणि गणित ह्या दोघांचं मिश्रण आहे. हे 35 मार्काला आहेत आणि ह्याच्यामध्ये काय रे, 35 1 मार्काला एक क्वेश्चन आहे. बघा कितीला, 1 मार्काला एक क्वेश्चन आहे. आणि जर चुकला तर 1/3 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. चुकल्यावर काय 1/3. आणि भाग 3 सगळ्यात महत्वाचा तुमचा काय रे, टेक्निकलचा भाग. काय आहे, टेक्निकलचा भाग. जर की आपण, तुम्हाला माहितच असेल की आपण कव्हर करायला सुरुवात केली आहे. मी 1-2 दिवसात तुम्हाला लेक्चर्स पण टाकेल. टेक्निकलचा भाग हा 100 मार्काला आहे. कितीला आहे, 100. आणि सगळा तुमचा जो पेपर आहे, आणि ह्याला पण टेक्निकल भागाला पण 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे बाळांनो, 1/3 निगेटिव्ह. आणि सगळा जो तुमचा पेपर आहे तो 150 मार्काचा पेपर राहील. आणि ह्याचं तयारी सर कशी करायची मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेलच तुम्हाला की तयारीचा पॅटर्न कसला असला पाहिजे. पण तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला अभ्यास करताना महाट्रान्सकोची जर आशासाठी तुम्ही अभ्यास करत असाल तर मेट्रो हा चांगला ऑप्शन आहे. बघा मेट्रो आणि महापारेषण ह्याचा कॉम्बिनेशनली जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल. काहीच डिफरन्स नाही. बघा महापारेषणला पण आपल्याला मराठी असतं, मेट्रोला पण मराठी असतं. परत बुद्धिमत्ता गणित महापारेषणला असतं, मेट्रोला पण असतं. आणि टेक्निकल पण तिथं असतं आणि इथं पण टेक्निकल असतं. त्यामुळे तुम्हाला जास्त जड जाणार नाही. तुम्ही जर माझ्यासोबत राहून नीट अभ्यास केला. माझ्यासोबत राहायचंय म्हणजे काय करायचंय रे, तुम्हाला काय करायचंय, खाली दिलेला आहे ब्रेन, BBA, ITIA, वायरमॅन अँड इलेक्ट्रिशियन जो चॅनल आहे आपला टेलिग्रामला, त्याला जॉईन व्हायचंय. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचंय. टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर तिथं जॉईन व्हा. तिथं वर बघा आपल्या यूट्यूबची लिंक दिलेली आहे. यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करायचंय. सबस्क्राईब केल्यानंतर तिथं तुम्हाला प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर DC मशीनचे लेक्चर्स भेटतील, इलेक्ट्रॉनिकचे लेक्चर भेटतील, DC मशीन, इलेक्ट्रॉनिक्स आणि बेसिक इलेक्ट्रिकलचे लेक्चर भेटतील. ते बघायला सुरुवात करा. तिथं आणखीन लेक्चर्स पडणार आहेत. आणि तुम्हाला वाटत असलं की ITIA साठी जर आपण स्पेशल काहीतरी बॅच काढून सर मेट्रोसाठी वेगळी बॅच काढा तर ते पण सांगा. आपण मेट्रोसाठी एक ऑनलाईन बॅच किंवा ऑफलाईन बॅच काढू शकतो. तुमचा जर 100+ मुलांचा जर ग्रुप असेल तर सांगा. त्यामुळे मी प्लॅन करतोय की जानेवारीमध्ये आपण एक बॅच सुरू करू जे की कमी फीसमध्ये असेल. फक्त उद्देश हाच आहे की जो गरीब विद्यार्थी आहेत, आमच्यासारखे, मी पण गरीबच आहे, आपल्यासारखे जे विद्यार्थी आहेत ते सगळे सिलेक्ट व्हावेत. सगळ्यांना गव्हर्नमेंट जॉब करावा. आता बघा, आता आमच्यामध्ये मी जो आहे तो ONGC मध्ये ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणून काम करतोय. असिस्टंट इंजिनियर तिकडूनच मी ऑफिसवरनं शूट करतोय. बघा इलेक्ट्रॉनिकचे सर जे आहेत ते DRDO मध्ये आहेत. इलेक्ट्रॉनिकचे फॅकल्टी म्हणजे तुम्हाला जे शिक्षक भेटतील तिथं शिकवायला यूट्यूबवर असतील किंवा बॅच जर आम्ही काढली तर तिथं तर एकदम क्वालिटी फॅकल्टी असेल. आम्ही इंजिनिअरिंगला शिकवलेला 4-4 वर्ष अनुभव आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीच गरज नाही. तुम्ही जर एकदा आमच्यासोबत जोडलात किंवा टेलिग्रामला जोडलात, आपण तिथं पेपर ॲड करू, परत पेपर तुमचे कंडक्ट करू, परत तुमचे क्लास व्हिडिओज टाकू तुम्हाला यूट्यूबवर, किंवा वेगवेगळे सेशन घेत जाऊ की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काय लागतं काय नाही, आणि ITIA झाल्यानंतर कशा वेळेने अभ्यास करायला पाहिजे. कारण परीक्षेचं स्वरूप बदलतंय, परीक्षेची कॉम्पिटिशन बदलतीये, परीक्षेचं स्वरूप बदलतंय. म्हणजे नेमकं काय रे, परीक्षा आता तुम्हाला ITIAला डिप्लोमा लेवलचे क्वेश्चन विचारायला लागलेत. त्यामुळे तुम्हाला त्या वेळेचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्या वेळेचा तुम्हाला कोण गायडन्स करायला नाही. त्यामुळं मला वाटतंय की तुमच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही भरपूर मेहनत करताय आणि मेहनत करणाऱ्या मुलांवर आणखीन जास्त मेहनत करायला मला आवडेल. म्हणून आपण लवकरच ह्याबद्दल बॅचबद्दल हे अनाउन्समेंट करू, किंवा आपण क्लास यूट्यूबवर तर घेतोच आहे. आणि तुम्हाला जर एखादी बॅच पाहिजे असेल, स्पेशल बॅच, तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, आज इथंच थांबू. थँक्यू बच्चा लोग, थँक्यू सो मच.